तर समोर जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनींनो, मातांनो, या साईडला आलं तर असं कुठे राहायचं ठिकाण म्हटलं तर पहिलं जे आहे सनराईज हॉटेल. मी आलो तर जे आहे या इथंच थांबतो. बरेच नेते मंडळी जे आहेत विविध पक्षाची जी आहे ते ह्या इथं येऊन थांबतात. काय इलेक्शन आहे ना, सर्वांची धावा आता घेता येत नाही, पण कुठच्याही पक्षाचे असो तर बीडमध्ये राहायचं म्हटलं तर सुभाषच्या हॉटेलमध्ये राहायचं, सनराईजमध्ये राहायचं. आपल्यालाही कधी वाटलं नव्हतं की अशी काही परिस्थिती येईल आणि ह्या इथं असं जो आहे कर्तन काळ जे आहे ह्या इथं माझे. तसं सुभाषने सांगितलं की साहेबांबरोबर मुंबईला होते आणि त्यावेळेला ह्या इथं ती घटना झाली. सुभाष हा जो आहे भुजबळ साहेबांचा एक खंदा समर्थक, आपण ज्याला खांब म्हणतो, पिलर म्हणतो, तसा जो आहे साहेबांच्या विचाराने, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने भारलेला माणूस. सामाजिक चळवळीमध्ये भाग घेणारा आणि चुकीच्या गोष्टी असतील तर त्याला जो आहे विरोध करणारा आणि चांगल्या गोष्टींना जो आहे समर्थन करणारा. हे का सांगतोय? याच्यासाठी की चांगल्या गोष्टी तुम्ही कराल तर त्याचं जे आहे सुभाष राऊत तुमचं समर्थन करेल, पण चुकीच्या गोष्टी होत असेल तर त्याला जो आहे सामोरं जाण्याची जी आहे त्याच्यामध्ये जी अपार शक्ती आहे. आणि तीच गोष्ट जी आहे काही जणांना रुचली नाही आणि त्यांनी जे आहे बरोबर सगळ्यांमध्ये एकदम परफेक्ट निवडून जे आहे त्याला टार्गेट केलं. आता विचाराने जे आहे तुम्हाला जेव्हा भांडता येत नाही किंवा जिंकता येत नाही तर त्यावेळेला अशा गोष्टी घडतात आणि जे आहे अशा प्रकारे जे आहे तुमच्या मालमत्तेवर आघात घालण्याचा प्रयत्न जो आहे ते करतात. मी या इथं सुभाषला एकच सांगेन की फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. हे समोर हॉटेल बघितलं तर जसं साहेबांनी जे सांगितलं माझ्या आधीच्या भाषणात की फिनिक्स पक्षीचं उदाहरण दिलं. मी तिथून येत असताना मी तेच माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र उभं राहिलं की आगीच्या कोप्याटात जे आहे ते पूर्ण खाक झालेलं हे हॉटेल सनराईज. पण आज जे आहे डौलानं पुन्हा जे आहे फिनिक्स पक्षीसारखं त्या जाळ्यातनं भस्म होऊन जे आहे पुन्हा आकाशामध्ये झेप घेण्याचं जे आहे कर्तृत्व जे आहे त्या फिनिक्स पक्षीसारखं जे आहे आज जे आहे सनराईजने पुन्हा एकदा आपली जी आहे उभारी पक्की केलेली आहे. फक्त सनराईजच नव्हे तर मी म्हणेल की सुभाषनी सुद्धा जे आहे फिनिक्स पक्षासारखी जी आहे आज आसमानामध्ये भरारी घेतलेली आहे. तर लोक हो समोरच्यांना बाकीच्यांना हेच सांगतो, जेव्हा फिनिक्स पक्षी भरारी घेतो तो कितीही तुफान येऊन दे, कितीही आंधी येऊन दे, न डगमगता जो आहे तो त्याच्यातनं तरुण जातो आणि सामोरे जाऊन जे आहे त्याचा जो आहे प्रतिकार करतो. मी खरोखरच त्याला, त्याच्या मित्र परिवाराला, त्याच्या परिवाराला त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो की त्याच्या ह्या वाईट परिस्थितीत सुद्धा जे खंबीरपणे जे आहे त्याच्या मागे उभे राहिले. कारण का धीर हा फार महत्त्वाचा जो आहे घटक असतो. धीराने जे आहे अशा माणसाला बळ दिलं तर तो जो आहे
याच काय जगातील कुठच्याही येणाऱ्या कुठच्याही संकटाला तोंड देण्याचं जे आहे धैर्य जे आहे त्या माणसाला प्राप्त होतं. मी माझ्या ताईंना आईंना खरोखरच मनापासून आभार मानतो की आपण जे आहे त्याला जो धीर दिला आणि आज जो आहे पुन्हा जो आहे या इथं तो उभारी घेत आहे. आम्हा सर्वांचे जे आहेत सर्व मित्र परिवाराचे शुभचिंतकांचे ते आहेत तुला आमच्या शुभेच्छा आहेत. आमचा कृपा आशीर्वाद आहे. ईश्वर चरणी हीच प्रार्थना करतो की हे जे सनराईज आहे हे दिवसेंदिवस जे आहे प्रगतीपथावर जाओ आणि सर्वांना हीच विनंती करेल की आपण जो आहे एक खारीचा वाटा म्हणून जो आहे त्याला मदत करण्याचं आपण ठरवलं तर मला वाटतं कोणी आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर कोणाला राहायचं म्हटलं तर निश्चितपणे जे आहे सनराईजचं नाव द्या हेच मी सांगतो. आणि अशा प्रकारे जो आहे या सुभाषला जे आहे पुन्हा टाकून द्यायचं आहे आपण की आपण सुद्धा जे आहे खंबीरपणे आपल्या सुभाष तुझ्याबरोबर आहोत. हे भुजबळ कुटुंब परिवार जे आहे आज जे आहे साहेब येऊ शकले नाही. जसं सांगितलं की इलेक्शन चालू आहे आणि बरेच जे आहेत राजकीय मंडळी जे आहेत भेटायला येत आहेत. जरा काही चर्चा आहेत राजकीय आणि नाहीतर साहेबच येणार होते कारण का 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं मी काही सुभाषच्या कार्यक्रमाला चाललो आहे. बाकी तर तुम्ही बघून घ्या पण काहीतरी राजकारणातील काही चर्चा आहेत त्याच्यासाठी त्यांना थांबावं लागलं आणि त्यांनी सांगितलं की मला की तू जाऊन ये. त्याला जे आहे आपल्या कुटुंबातर्फे जे आहे शुभाशीर्वाद द्यावा. मी ईश्वरचरणी पुन्हा एकदा हीच प्रार्थना करेन की जे आहे या सुभाष राऊतचं जे आहे त्याच्या पाठीशी उभं राहून जे आहे त्याची भरभराटी हो आणि पुढचं आयुष्यसुद्धा जे आहे सुख समाधानाने जाऊ ही जी आहे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचा जो आहे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.